सासवड गोळीबार प्रकरणी 2 आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश। सासवड शहरातील एसटी स्टँड सारख्या गजबजलेल्या परिसरात श्रीशा आईस्क्रीमचे मालक राहुल नामदेव टिळेकर यांच्यावरती झालेल्या गोळीबारामध्ये संशयित आरोपी अजय संभाजी जगताप, प्रताप संभाजी जगताप, दया उर्फ दयानंद संभाजी जगताप राहणार सर्व सासवड, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे या तिघांसह अनोळखी 3 इसमांविरोधात विजय नामदेव टिळेकर यांनी फिर्याद दाखल केलेली आहे। सासवड पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार गोळीबारानंतर ॲम्ब्युलन्समधून हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना राहुल याने आम्हाला सांगितले की अजय जगताप, प्रताप जगताप व दया उर्फ दयानंद जगताप यांनी माझा गेम केला आहे। दुकानामध्ये 2 मुले आली होती, ते आईस्क्रीम घेऊन दुकानामध्ये खात बसले होते व त्यांचा एक साथीदार गाडीवर बसला होता। आईस्क्रीम खाऊन झाल्यावर त्यापैकी एका मुलाने माझ्यावर बंदूक काढून गोळी झाडली व तेथून पळून गेले असे त्यांनी सांगितले। अजय जगताप, प्रताप जगताप, दया उर्फ दयानंद जगताप यांनी माझा भाऊ राहुल याला त्याच्या कौटुंबिक वादात मध्यस्थी केल्यामुळे व ती त्यांना न आवडल्यामुळे त्यांनी माझा भाऊ राहुल टिळेकर याला मारण्याची सुपारी दिली आहे अशी माझी खात्री आहे। राहुल नामदेव टिळेकर हा दुकानात बसला असताना 3 अज्ञात इसमांनी माझा भाऊ राहुल टिळेकर याच्यावर बंदुकीच्या साहाय्याने गोळी मारून त्यास जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला, म्हणून माझी अजय जगताप, प्रताप जगताप, दया उर्फ दयानंद जगताप व 3 अज्ञात इसमांविरुद्ध तक्रार आहे अशी फिर्याद सासवड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली असून पुढील तपास सासवड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक ऋषिकेश अधिकारी हे करत आहेत। गोळीबारातील आरोपी अजय संभाजी जगताप व दया उर्फ दयानंद संभाजी जगताप या दोघांना सासवड पोलिसांनी अटक केली आहे असून अजून 4 जण फरार आहेत। या आणि अशा अनेक माहितीसाठी तसेच आपल्या भागातील नवनवीन अपडेटसाठी आपण KP न्यूज या यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।